टायपिंगचा कोर्स केलेल्यांना सरकार आता त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये 6,500 रुपये जमा करणार आहे. हो, तुम्ही खरं ऐकताय. ही योजना आहे अमृत योजना. परंतु या अमृत योजनेची नक्की पात्रता काय आहे, यासाठी नक्की कोण अर्ज करू शकतो, नक्की ही योजना कोणासाठी आहे, या योजनेसाठी फॉर्म नक्की कसा भरायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. तुम्ही पाहताय मराठी कॉर्नर हा यूट्यूब चॅनल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम अमृतच्या वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे योजना टॅबवरती क्लिक करून 2 नंबरचा ऑप्शन आहे GCC TBC संगणक टंकलेखन योजना, यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता शासकीय संगणक जो कोर्स आहे, बेसिक कोर्स GCC TBC म्हणतो, तो तुम्हाला करणं अनिवार्य आहे. महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले घटक इथे अर्ज करू शकतात. तर रक्कम 6,500 रुपये तुम्हाला जमा होणार तुमच्या बँक खात्यामध्ये. एप्रिल 30, 2026 शेवटची तारीख आहे. इलिजिबिलिटी पात्रता पहा काय काय दिलेली आहे ते इथे समजून घ्या. काय काय पात्रता आहे, कोण अर्ज करू शकतो. जर जो काही टंकलेखन कोर्स आहे GCC TBC, तो तुमचा उत्तीर्ण परीक्षा त्याची देणं गरजेचं आहे आणि प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अमृतकडून आर्थिक लाभ घेण्यासाठी जे काही घोषणापत्र आहे, परीक्षा तुम्ही देणार आहे त्याचं घोषणापत्र देणं गरजेचं आहे, ते तुम्हाला पुढे दाखवतो. शैक्षणिक पात्रता 10वी पास असणं गरजेचं आहे. 18 ते 45 वय तुमचं पाहिजे. वार्षिक उत्पन्न जर पाहिलं कुटुंबाचं, ते 8 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. आणि अर्ज करताना जे काही टंकलेखन परीक्षेचे कोणतेही संस्थेकडून जे काही अर्थसहाय्य घेत असल्याबाबतचं स्वघोषणापत्र द्यावं लागणार आहे. आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे आणि बँकेचं एक पासबुक लागणार आहे. डॉक्युमेंट सुद्धा इथे पहा, फोटो आहे, सही, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा EWS जे काही प्रमाणपत्र आहे ते लागेल. डोमासाईल प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला. त्यानंतर बेनिफिट जर पाहिला तर जे उमेदवार महाराष्ट्र राज्याचा टंकलेखन कोर्स केलेले आहेत, ज्यामध्ये हिंदी, इंग्रजी 30, 40, 50 जे काही शब्द प्रति मिनिटाचं टायपिंग असेल, ती उत्तीर्ण झालेले गरजेचं आहे. 6,500 रुपये त्यांना ह्याचा बेनिफिट भेटणार आहे. यामध्ये प्रोत्साहनपर अर्थसहाय्य हे समजलं जाईल. तर सर्व माहिती तुम्हाला कळली. आता ॲप्लिकेशन प्रोसेस फॉर्म आता आपल्याला भरायचा आहे. फॉर्म भरताना सुद्धा अजून तुम्हाला माहिती डिटेल्समध्ये कळेल काय काय भरायचं आहे ते. ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये येऊन स्टार्ट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. हे वाचून घ्यायचं आहे. आय हॅव रीड टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून प्रोसीड टू ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला युजर ID लॉग इन विचारलं जाईल, पण आपल्याकडे युजर ID पासवर्ड नाही आहे, त्यामुळे आपल्याला आता अकाउंट उघडावं लागेल. तर खाली यायचं आहे डोंट हॅव अकाउंट, तर इथे रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं. रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर क्रिएट युअर अकाउंट, ज्यामध्ये तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल, मोबाईल नंबर विचारला जाईल. जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. OTP येईल, तो OTP टाकून सबमिट करायचा आहे. तुमच्या आधार कार्डची जी काही नाव असेल, माहिती असेल, सगळी ते ऑटोमॅटिकली इथे येईल, ती चेक करायची आहे. जन्मतारीख, नाव वगैरे. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन विचारलं जाईल, ज्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल डिस्ट्रिक्ट विचारला जाईल, जिल्हा तुम्हाला टाकायचा आहे. तुमचा जो काही जिल्हा असेल, तर इथे सर्व जिल्हे आहेत, तो जिल्हा तुमचा इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा ईमेल ID विचारला जाईल, तो ईमेल ID त्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा करंट ॲड्रेस विचारला जाईल, जिथे आता तुम्ही राहताय तो ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्ही इथे टिक करू शकता. परमनंट ॲड्रेस आहे तसा खाली येईल. ॲन्युअल इन्कममध्ये तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ॲन्युअल इन्कम इन बिलो 8 लाख, तो सिलेक्ट केल्यानंतर एज्युकेशन तुमचं काय झालं, 10वी 12वी डिग्री, ग्रॅज्युएशन, जे काही झालं असेल, ITI जे काही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जाईल. त्यानंतर ऑक्युपेशन, तुम्ही काय करताय, शेती करताय किंवा गृहिणी आहे का इतर नोकरी करताय, काय असेल ते इथे टाका. नसेल तर इतरमध्ये सुद्धा टाकू शकता. ही सगळी माहिती भरायची आणि खाली कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक पासवर्ड विचारला जाईल. तुम्ही कोणताही एक पासवर्ड तयार करा. खाली सुद्धा कन्फर्म करा. तुमचं नाव @123 अशा पद्धतीने दोन्हीकडे पासवर्ड सेम टाकून कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. तुमचं रजिस्ट्रेशन इथे सक्सेसफुली झालेलं आहे. गो टू लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपलं काम झालेलं, आता लॉग इन करायचं आहे. तर इथे तुमचा मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड तुम्ही बनवला होता तो इथे टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे येणार आहात, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक डिटेल्स तुमची या 4 स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ज्यामध्ये बेसिक डिटेल्स आहेत. त्यानंतर हॉल तिकीटची माहिती, बँक डिटेल्स आणि अपलोड डॉक्युमेंट्स, 4 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा. एक स्टेप आपण इथे कंप्लीट करूयात, ज्यामध्ये पाहू शकता 6,500 रुपये इथे जमा होणार आहेत. ती स्कीम आहे. आता फर्स्ट नेम, तुमचं जे नाव असेल ते टाकायचं आहे. मिडल नेम, तुमचं जे वडिलांचं नाव असेल ते इथे टाका. त्यानंतर लास्ट नेम, आडनाव. त्यानंतर मदर नेम, आईचं नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ इथे सिलेक्ट करा. ही सगळी बेसिक माहिती तुम्हाला इथे टाकायची. त्यानंतर कास्ट, इथे एक महत्त्वपूर्ण आहे, ज्यामध्ये इथे जेवढ्या कास्ट दिसत आहेत, या जेवढ्या जात दिसत आहेत इथे, यापैकीच तुम्ही अप्लाय करू शकता. बाकीचे कोणीही अप्लाय करू शकत नाही. यामधली जर तुमची जात असेल, तुमची कास्ट असेल,
तरच तुम्ही इथे अप्लाय करायचे. जी काही असेल तुमची ती कास्ट सिलेक्ट करा, ॲड्रेस इथे टाका आणि नेक्स्ट वरती क्लिक करा. नेक्स्ट आल्यानंतर आता हॉल तिकीट आहे, ज्यामध्ये सब्जेक्ट तुम्ही कुठली जे एक्झाम दिलेली आहे, थोडक्यात तुम्ही कुठला कोर्स केलेला आहे ते इथे सगळे TBC असेल, इंग्लिशमध्ये असेल, मराठीमध्ये असेल, जे काही टायपिंग तुमचे झालेले आहे आणि ती फीज ही दाखवली जाईल इथे पहा. GCC TBC इंग्लिश 30चं असेल, 50, 40 सगळी इथं दिलेली आहे. तर तुमचं जे काही झालेला आहे कोर्स तो इथे सिलेक्ट करा. त्यानंतर खाली जानेवारी 2026च तुम्ही इथे पासआउट झालेले असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. त्यानंतर बँक डिटेल्स इथे विचारले जाईल. बँक डिटेल्समध्ये तुमचं बँकेचं नाव, सर्वात पहिल्यांदा बँकेचं नाव टाका, कुठली बँक येते, त्यानंतर ब्रँच कुठल्या जागा इथली आहे ते, त्यानंतर अकाउंट नंबर तुमचा टाका, पुन्हा एकदा अकाउंट नंबर कन्फर्म करा आणि तुमचा IFSC कोड टाका. ही माहिती टाकली की नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट शेवटचा स्टेप आहे. याच्यामध्ये आता नीट लक्ष द्या काय काय टाकायचं आहे. पहिला आहे पासपोर्ट साईज फोटो. एक पासपोर्ट साईज फोटो काढा, त्याचा इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. PDF PNG JPG मध्ये 2 MB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मोबाईलमधून सुद्धा इथे अपलोड करू शकता. त्यानंतर सिग्नेचर करायचे आहे. फोटो झाला की सिग्नेचर अपलोड करा. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट नसेल तर EWS सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर खाली डोमासाईल सर्टिफिकेट टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली अनमास्क्ड आधार, अनमास्क्ड म्हणजे तुमचा आधार नंबर व्यवस्थित दिसला पाहिजे, अशा पद्धतीने आधार नंबर पूर्ण दिसला पाहिजे, असं अनमास्क आधार कार्ड इथे टाका. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट, शाळा सोडल्यास दाखला किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट टाका. त्यानंतर तुमचा जो काही पॅन कार्ड नंबर आहे तो इथे टाका. त्यानंतर तुमचं जे काही कॅन्सल चेक आहे तो टाका. कॅन्सल चेक नसेल तर बँकेचं पासबुक तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर चेंज इन नेम, जर तुम्ही गॅजेट बनवलं असेल किंवा लग्नानंतर मॅरेज सर्टिफिकेट वगैरे असेल तर ते तुम्ही इथे अपलोड करू शकता, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर हॉल तिकीट आहे, जे काही हॉल तिकीट आहे एक्झामचं ते हॉल तिकीट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर जो काही रिझल्ट लागलेला आहे तुमचा तो रिझल्ट तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर अशा पद्धतीचे हे काही डॉक्युमेंट्स आहेत. 2 MB पर्यंत तुम्ही फोटो काढू शकता किंवा अपलोड करू शकता डायरेक्टली PDF मध्ये. तर जानेवारी 2026ची एक्झाम इथे सिलेक्ट करायचं आहे. सेल्फ डिक्लेरेशन सुद्धा अपलोड करायचं आहे. हे सेल्फ डिक्लेरेशन आहे, इथून डाउनलोड करा, इथेच तुम्हाला भेटेल. स्वघोषणापत्र, ज्यामध्ये तुमचं नाव, कुठे राहता, किती वय आहे तुमचं, अशा पद्धतीची माहिती, दिनांक, ठिकाण, सही आणि तुमचं नाव, याची जी प्रिंट आहे ती प्रिंट काढून तुम्हाला त्याच्यावरती सगळी माहिती भरायची आहे सेल्फ डिक्लेरेशन. आणि इथे तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करून हे अपलोड करायचं आहे. हे PDF मध्ये टाकू शकता 2 MB पर्यंत, काही अडचण नाही. त्यानंतर सगळे डॉक्युमेंट अपलोड करून ॲक्सेप्ट करायचं आहे आणि खाली सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं. तुमचं काम झालेलं आहे. वरती तुम्ही माय ॲप्लिकेशनमध्ये जाऊन फॉर्म भरलेला आहे का तुम्ही चेक करू शकता. काही दिवसांनी याचा स्टेटससुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटेल आणि थोड्या दिवसांनी याचे पैसेसुद्धा, सगळे डॉक्युमेंट बरोबर असतील तर तुमचे पैसेसुद्धा जमा होतील. तर अशा पद्धतीने फॉर्म कसा भरायचा तुम्हाला समजलं. सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.